तर मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, मराठी रंगभूमी दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा, मराठी रंगभूमी दिवस हा 5 नोव्हेंबरला साजरा केला जातो। कारण 5 नोव्हेंबर 1843ला सीता स्वयंवर हे पहिले नाटक सादर करण्यात आलेले होते। तर हे पहिले नाटक सादर करण्यात आले होते। मित्रांनो, हे जे नाटक आहे हे नाटक होतं विष्णुदास भावे यांचं, म्हणून त्यांना मराठी रंगभूमीचे जनक सुद्धा म्हटले जाते आणि त्यांच्या नावाने एक विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार सुद्धा दिला जातो, जो की 2023चा पुरस्कार प्रशांत दामले यांना देण्यात आलेला आहे। मग तुम्हाला काय विचारलं जाऊ शकते, ती भाषेतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं? तर ते आहे मित्रांनो दर्पण। मग दर्पण वृत्तपत्र कोणा काढलेलं होतं? बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832ला दर्पण हे वृत्तपत्र काढलेलं होतं मित्रांनो। म्हणूनच बघा, 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो। बाळशास्त्री जांभेकर यांना बालबृहस्पती या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि त्यांचे 2 प्रसिद्ध ग्रंथ आहेत, शून्यलब्धी आणि सारसंग्रह। 11वीच्या स्टेट बोर्ड पुस्तकात या पुस्तकांचा उल्लेख दिलेला आहे। त्यानंतर बघा, जागतिक रंगभूमी दिवस कधी असतो? तर 27 मार्च। मात्र मराठी रंगभूमी दिवस कधी असतो? 5 नोव्हेंबरात असू द्या। भारतातलं मग पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? तर ते होतं मित्रांनो बेंगॉल गॅझेट। आणि बेंगॉल गॅझेट कोण काढलेलं होतं? जेम्स ऑगस्ट हिकी यांनी 1780 मध्ये हे वृत्तपत्र काढलेलं होतं, जे की भारतातलं पहिलं वृत्तपत्र होतं। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, मेडीगट्टा धरण सध्या चर्चेमध्ये आहे। हे धरण कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला तर तेलंगणा उत्तर करा। आणि कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो गोदावरी नदी। तुम्हाला सर्वांना माहित आहे की गोदावरी नदीने महाराष्ट्राचा 49% भाग व्यापलेला आहे। ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे दख्खनच्या पठारावरील सर्वात मोठी नदी गोदावरी आहे आणि ती पूर्ववाहिनी नदी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पूर्ववाहिनी नदी आहे, हा पॉईंट सगळ्यांनी इथे लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर पहा, तेलंगणा राज्याची निर्मिती ही 2 जून 2014ला झालेली होती। आंध्र प्रदेश या राज्यातून तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली होती। घटनेच्या कलम 3 नुसार, लक्षात असू द्या, घटनेच्या कलम 3 नुसार तेलंगणा या राज्याची निर्मिती झाली होती। काय म्हणते मित्रांनो, एखाद्या राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलायचं असेल किंवा नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर कलम 3 नुसार केली जाते आणि याकरिता राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते, हा पॉईंट सगळ्यांनी इथे लक्षात घ्या। त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहे? तर के चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे काय आहे? मुख्यमंत्री आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये एक महत्त्वाची योजना सुरू आहे, भगीरथी योजना, हा पण पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा, तेलंगणा राज्य सरकारच राबवत आहे। जगातील पहिले जल विद्यापीठ कुठं सुरू करण्यात आलेले आहे? तर आपल्या सर्वांना माहित आहे, जगातील पहिलं विद्यापीठ उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो। मग लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे? चीन, दुसरा आहे इंडिया, तिसरा आहे USA आणि चौथा आहे इंडोनेशिया। मात्र अलीकडील रिपोर्टनुसार भारत पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर चीन गेलेला आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या 8 अब्ज म्हणजे 800 कोटी इतकी झालेली आहे मित्रांनो। किती? 800 कोटी, लक्षात असू द्या। त्यानंतर मी काही महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, हे पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा। जल विद्यापीठ काढणारं पहिलं उत्तर प्रदेश, जल बजेट सादर करणारं पहिलं राज्य केरळ, जल दिवस कधी असतो? 22 मार्च, मोस्ट MP करा। त्यानंतर जल धोरण राबवणारं पहिलं राज्य मेघालय, तर जल आराखडा राबवणारं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे मित्रांनो, हा पॉईंट लक्षात ठेवा। ओके, आणि जलमंत्री भारताचे सध्या कोण आहे? तर ते आहे गजेंद्र सिंग शेखावत। ओके, आणि जल दिवस सर्वांनी पाठच ठेवा, तो आहे 22 मार्चला। ओके, आणि मी मागं तुम्हाला सांगितलं 21, 22, 23 आणि 24 मार्च शॉर्टकटमध्ये व, ज, ह आणि क्ष लिहून घ्यायचं। म्हणजे 21 मार्चला असतो वन दिवस, 22 मार्चला असतो जल दिवस, 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिवस आणि 24 मार्चला असतो क्षयरोग दिवस। वज हक्ष पाठ ठेवायचा आणि 21, 22, 23, 24 मार्च असं पाठ ठेवा, म्हणजे तुमचे प्रश्न बरोबर येतील। क्षेत्रफळात पहिला क्रमांक कोणाचा लागतो? तर बघा, क्षेत्रफळामध्ये जगात रशियाचा पहिला क्रमांक लागतो आणि 7 नंबरवर लागतो आपला नंबर मित्रांनो। भारताला भूसीमा मित्रांनो 7 देशांची लागलेली आहे। भारत क्षेत्रफळातही 7वाच येतो। त्यानंतर आणखी काय लक्षात ठेवा की भारतातील सर्वात मोठा हायवे NH7 आहे, ज्याचं अलीकडे नवीन नाव NH44 झालेलं आहे। तर इथे पण 7 आहे मित्रांनो। सो 7 7 7 हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। ओके, मग शॉर्टकट कशी लक्षात ठेवा? रक्का आणि एक लक्षात ठेवायचं बाई, म्हणजे काय लक्षात ठेवा? रशिया, कॅनडा, चायना, त्यानंतर बघा इथं USA म्हणजे अमेरिका, त्यानंतर आहे ब्राझील, नंतर ऑस्ट्रेलिया आणि नंतर लागतो आपला इंडिया। सो असा क्रम तुम्हाला इथं क्षेत्रफळात लक्षात ठेवायचा आहे, कारण किमान पहिले 4 देश तुम्हाला विचारले जातात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सर्व जिल्ह्यात हॉलमार्क केंद्र असणारे पहिले राज्य कोणतं ठरलेलं आहे? केरळ। आणि केरळमध्ये एकूण जिल्हे किती आहेत? 14, लक्षात असू द्या। ओके, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत मित्रांनो? महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे, पॉईंट लक्षात असू द्या। पण जेव्हा आपला महाराष्ट्र स्थापन झाला होता 1 मे 1960ला,
झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये फक्त 26 जिल्हे होते. आज ते वाढून 36 जिल्हे झालेले आहे. हा पॉईंट सगळ्यांनी इथे लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस कधी असतो? 7 नोव्हेंबरला. मात्र जागतिक कर्करोग दिवस हा 4 फेब्रुवारीला असतो. ठीक आहे, त्यामुळं हा पॉईंट इथे तुम्ही पाठ ठेवा. मित्रांनो, रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड 2023 भारताचे डॉक्टर रवी कन्नन यांना देण्यात आलेला आहे. ती डॉक्टर रवी कन्नन यांना देण्यात आलेला आहे. ते ऑन्कोलॉजिस्ट आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, कॅन्सर तज्ज्ञ आहेत ते. आणि 1957 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सुरू झाला होता. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराला आशिया खंडाचा नोबेल म्हटलं जाते. आणि लक्षात असू द्या, फिलिपाईन्स देशातर्फे हा अवॉर्ड देण्यात येतो आणि फिलिपाईनची राजधानी आहे मनिला. तर मग महत्त्वाचं काय आहे की 1958 मध्ये हाच अवॉर्ड रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड विनोबा भावे यांना मिळाला होता. आणि रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले होते मित्रांनो. ओके, मग विनोबा भावे यांच्याबद्दल माहिती बघूया. भूदान चळवळ भारतामध्ये सुरू करण्याचं काम हे विनोबा भावे यांनी केलेलं होतं मित्रांनो. 18 एप्रिल 1951 मध्ये पोचमपल्ली या गावातून ही चळवळ सुरू झाली होती. ओके, आता हे ठिकाण तेलंगणा राज्यामध्ये येते. वैयक्तिक सत्याग्रही पहिले कोण होते? तर ते होते आचार्य विनोबा भावे 1940 मध्ये मित्रांनो. आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो? तर 31 ऑगस्टला दिला जातो. लक्षात असू द्या, जसं की नोबेल 10 ऑक्टोबरला दिला जातो त्या पद्धतीनं. चला शेवटचे प्रश्न बघूया. 7 नोव्हेंबर 1900 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेला होता मित्रांनो. आणि प्रतापसिंग हायस्कूल सातारा या ठिकाणी प्रवेश घेतला होता. म्हणून महाराष्ट्र सरकारने 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेला आहे. मात्र 15 ऑक्टोबरला जागतिक विद्यार्थी दिवस असतो, जो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे मित्रांनो. हा पण पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा. आणि महत्त्वाचा पॉईंट बघा, केरळचं लिंग गुणोत्तर भारतात सर्वात जास्त आहे मित्रांनो. 1000 पुरुषामागं तिथं 1084 स्त्रिया आहे मित्रांनो. तर रत्नागिरीमध्ये हेच प्रमाण 1122 आहे. म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरीचा आहे, तर भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर केरळ या राज्याचं आहे. घनता बघूया. भारताची घनता ही आहे 382 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राची आहे 365 चौरस किलोमीटर मित्रांनो. ओके, सो हा पण पॉईंट तुम्हाला इथं पाठ ठेवायचा आहे, कारण यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला तर मित्रांनो, मग आजच्या लेक्चरवर आधारित तुम्ही 5 प्रश्नांची उत्तरे देऊन बघा. चला तर मी पहिल्यांदा प्रश्न वाचतो, नंतर उत्तर सांगतो, तुम्ही चेक करा. सर्व जिल्ह्यात हॉलमार्क केंद्र असणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन आहे केरळ, महाराष्ट्र, गोवा की गुजरात. तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो केरळ. ओके, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केरळ. दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिले जलविद्यापीठ तयार करणारे राज्य कोणते ठरलेले आहे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गोवा की गुजरात. तर आपल्या सर्वांना माहीत आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, उत्तर प्रदेश. मोस्ट टाइम पी करा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार केरळचे लिंग गुणोत्तर किती आहे? 1084, 1122, 929 की 943. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1084. मग 1122 कोणाचं बघितलं आपण? तर ते बघितलं मित्रांनो रत्नागिरीचं. त्यानंतर 929 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर आहे आपल्या महाराष्ट्राचं. आणि भारताचं लिंग गुणोत्तर आहे 943. लक्षात असू द्या. ओके, 2011 नुसार. 4 ऑप्शन क्लिअर केलेले आहे. त्यानंतर चौथा आणि 5वा प्रश्न बघा, जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? आता जागतिक कर्करोग दिवस म्हटला म्हणून 4 फेब्रुवारी. 8 मार्चला जागतिक महिला दिवस असतो, तर 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस असतो. लक्षात असू द्या. ओके, आणि शेवटचा प्रश्न आहे, जल आराखडा तयार करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? जल आराखडा, तर ते राज्य आहे मित्रांनो आपलं महाराष्ट्र. पण जल धोरण म्हटलं असतं तर उत्तर असलं असतं मेघालय. पद्धतीनं आजच्या लेक्चरवरचे हे होते 5 प्रश्न महत्त्वाचे. ओके, लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.